नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या केळीला घडाला फवारणी करणार आहोत. त्यासाठी आपण वापरलेला आहे हा बघा सिजिंटाचा अमिस्टर टॉप 15 ml प्रत्येक पंपाला आणि ही आहे सिजिंटाचा आलिका, हे 15 ml एका पंपाला वापरणार आहोत. तसंच सोबत 5 ml स्टिकर वापरत आहोत. हे स्टिकर आहे, हे स्टिकर वापरत आहोत. परत त्याच्यामध्ये पोटॅश 10 ग्राम आपण पोटॅश सुद्धा मिसळत आहोत. पाऊच का हे आपण पोटॅश 10 ग्राम सेपरेट मिक्स करत आहोत. सेपरेट पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे ते, आणि बाकी औषधं हे अलग मिक्स करायचे आहेत आणि नंतर मिक्स करायचं आहे. हॅलो, नमस्कार मित्रो, आपण आज आपल्या केळीच्या शेतामध्ये आलो आहोत. आज रविवार आहे, तरी आपण ह्या घडाला फवारणी करणार आहोत, फ्रूट केळीची फवारणी करणार आहोत. त्यासाठी आपण वापरलेले आहेत अमिस्टार, सिजिंटाचा अमिस्टार 15 ml, आलिका 15 ml आणि 5 ml आपण स्टिकर वापरलेलं आहोत. त्यासोबत पोटॅश 10 ग्राम पोटॅशचे पावडर वापरलेलं आहोत. त्याच्याने केळाला शायनिंग येते आणि आलिकाने मच्छर, डास याचा प्रादुर्भाव होत नाहीये. त्यासाठी आपण हे फवारणी करत आहोत. बघा, आपण अशी फवारणी करत आहोत. करा चालू. बघू शकता आपल्या घडाला आपण फवारणी करत आहोत. ओके. हॅलो, नमस्कार मित्रो, आपण आज आपल्या केळीच्या शेतामध्ये आलो आहोत. आज रविवार आहे, तरी आपण ह्या घडाला फवारणी करणार आहोत, फ्रूट केळीची फवारणी करणार आहोत. त्यासाठी आपण वापरलेले आहेत अमिस्टार, सिजिंटाचा अमिस्टार 15 ml, आलिका 15 ml आणि 5 ml आपण स्टिकर वापरलेलं आहोत. त्यासोबत पोटॅश 10 ग्राम पोटॅशचे पावडर वापरलेलं आहोत. त्याच्याने केळाला शायनिंग येते आणि आलिकाने मच्छर, डास याचा प्रादुर्भाव होत नाहीये. त्यासाठी आपण हे फवारणी करत आहोत. बघा, आपण अशी फवारणी करत आहोत. करा चालू. बघू शकता आपल्या घडाला आपण फवारणी करत आहोत. ओके.